स्थानिक 14 वर्षा वयोगटातील नॅशनल विजेते खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होते। त्याचबरोबर या स्पर्धेचा मुख्य आकर्षण असलेला जन्मतः दोन्ही हात नसलेला परंतु कॅरम खेळाच्या आवड आणि त्याच्या व्यंगाकडे दुर्लक्ष करून त्यांना हा जे क्षेत्र निवडले याच्यामध्ये तो अतिशय पारंगत आहे। तो हर्षद घोटणकर सुद्धा आला। या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण होतं सर्व खेळाडूंनी अतिशय खेळवृत्तीचं दर्शन दाखवून स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले। मी पुण्या मुंबईचे आणि बाहेर गावातील जे खेळाडू आहेत आता प्रथम क्रमांकाची मॅच अजून सुरू आहे त्यामुळे रँकिंगचा कोणताही न विचार करता पालकमंत्र्यांच्या हस्ते खासदार साहेबांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मी ज्या खेळाडूंची नावं घेतोय त्यांनी बक्षीस स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे। या स्पर्धेसाठी पहिल्या ओपनसाठी आपण जे प्राइज लावलं होतं रोख रुपये 2000 रुपये। या स्पर्धेतील पहिला ओपन फिनिशचा मानकरी राजेश गोहिल मुंबई आपण व्यासपीठावरती यायचं आहे। राजेश गोहिल मुंबई त्यानंतर राजेश गोहिल रुको जरा सबर करो। थोडासा बदल आहे। मी व्यासपीठावरती उपस्थित कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके खासदार संसदरत्न खासदार आदरणीय मुन्ना महाडिक साहेब यांना विनंती करतो की आपण शारंग देशमुख साहेब सुरुवातीला बोलतील। खेळाडूंना आणि क्रीडारसिकांना मार्गदर्शन करतील। भव्य ऑल इंडिया पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी उपस्थित व्यासपीठावर कोल्हापूर जिल्ह्याचे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय पन्नास आंबेडकर साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक जयंत पाटील सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक जयंत पाटील सर, सहकारी मित्र राणा कदम साहेब, त्याचबरोबर अभिजित चव्हाण साहेब, खाडे साहेब, सुनील देसाई साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि संयोजक प्रथमतः आपल्या समाजाला स्वागत करतो। त्याचबरोबर या केल्याबद्दल सर्व शेवटचा ब्लॅक स्लॅम आहे बहुतेक जरा मागे घेऊन अनेक प्राईज आलं भावाला।